मुंबई काँग्रेसचं एक दिवसाचं रणशिंग प्रशिक्षण शिबिर आहे आणि शिबिराला थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहे। ताई, आजचं एक दिवसाचं शिबिर आहे, काय नेमके मुद्दे असणार आहेत आणि कोण कोण उपस्थित राहत आहे? आज आम्ही पूर्ण दिवसासाठी जे आहे ते रणशिंग शिबिराच्या माध्यमातून आज आमचे आदरणीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। आमचे प्रभारी रमेश नेतलाजी या ठिकाणी आहेत। पवन खेडाजींना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। या व्यतिरिक्त पत्रकार आहेत, काही कवयित्री आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आता लोकसभा निवडणुका येतात, अशा वेळेला ज्या तऱ्हेने केंद्राचा आणि राज्याचा कारभार चालला आहे आणि जो गळथनपणा चालला आहे त्याविषयी जो सावळा गोंधळ आहे त्याविषयी सुद्धा बोलण्यासाठी जे आहे ते राजकीय परिस्थितीबाबत बाळासाहेब थोरात असणार आहेत। आम्ही विविध लोकांना बोलवतो जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संघटना असेल किंवा जे 70 वर्षाचे सातत्याने ते इतिहास सांगतात की काँग्रेसचं काय योगदान आहे किंवा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काय काँग्रेसचं योगदान आहे आणि पुढचा जो काळ आहे त्यामध्ये काँग्रेसने कसं त्या ठिकाणी काम करायचं या संदर्भामधलं मार्गदर्शन आता आम्हाला आज मिळेल। पण अपेक्षा हीच करते की या रणशिंग प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आम्ही इलेक्शनचं जे आहे तो त्या ठिकाणी बुगुल वाजवलेला आहे आणि आम्ही रणशिंग फुकलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये ज्या 6 लोकसभा सीट आहेत त्या 6च्या 6 लोकसभा सीटा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकावा हा आज आमच्या या ठिकाणी हुंकार असणार आहे। काही राजकीय ठराव प्रस्ताव काय असणार आहे शिबिरामध्ये? नाही, नक्कीच आता आज जे आहे ते आमचं प्रशिक्षण शिबिर आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की ज्या 4 आमच्या आहेत राहुलजींनी सांगितल्याप्रमाणे आज जनगणनेच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे, महिला नारी न्यायाच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे, या संदर्भामध्ये आता प्रस्ताव असेल। परंतु आज महत्त्वपूर्ण म्हणजे विशंबर चौधरी साहेबांचं त्या ठिकाणी भाषण आहे, टकले साहेबांचं भाषण आहे आणि या व्यतिरिक्त काही पत्रकारांची भाषणंसुद्धा आम्ही ठेवली, हेमंतजींचं भाषण आहे की जेणेकरून आजच्या काळाची परिस्थिती आणि त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने पुढे गेलं पाहिजे ही आम्ही सातत्याने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आजच्या शिबिराच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम जरी असला तरी त्यामधून एक हुंकार आम्ही देणार आहोत की राज्य सरकारच्या विरुद्ध आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध ज्या तऱ्हेने आज शेतकरी असतील, व्यापारी असतील, मुंबईकर असतील, मुंबईच्या पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये लूट चाललेली आहे, कशा तऱ्हेने मुंबईचे सरकारी जमिनी हे अडाण्या देण्याचं कारस्थान चाललेलं आहे, काही मित्रांसाठी कसे कॉन्ट्रॅक्ट निघतात या संदर्भात सुद्धा आम्ही चर्चा करू आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज ही मुवमेंट सुरू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण मुंबईभर त्याचा परिणाम। लोकसभेच्या जागावाटपाचा तीर अजून सुटलेलं नाहीये, मुंबईतल्या ज्या काही जागा आहेत त्याबद्दलचा आज काही चर्चा होण्याची शक्यता नाही? नक्कीच त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये चर्चा करू। पण आजचा जो प्रशिक्षण शिबिर आहे तो कार्यकर्त्यांसाठी आहे की कशा तऱ्हेने लोकसभेच्या इलेक्शनला आणि 3-4 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे। कार्यक्रम पत्रिका पाहिली त्यामध्ये मुंबईतल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांची नावं पाहायला मिळत नाहीये, जे प्रदेश शिबिरामध्ये झालं होतं तसंच काहीसं पाहायला मिळतं इथं। सगळेच आज नेते येणार आहेत, मी सगळ्यांना पर्सनली फोन करून बोलवलेले आहे, सगळे येणार आहेत। वक्ते जे तुम्ही म्हणताय ते वक्ते आपण जे आहेत मॅक्झिमम पत्रकार ठेवलेले आहेत, हे ठेवलेले आहेत, पण मी स्वतः सगळ्यांना पर्सनली फोन केले आणि सगळे पर्सनली या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील याची मला ग्वाही त्यांनी दिलेली आहे। काही लवकर येतील, काही दुपारच्या नंतर येतील, पण सगळे त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार। या पत्रिकेमध्ये जर तुम्ही बघाल तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आहे की ही पत्रिका कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील असेच लोक या ठिकाणी यावेत। काही समय कवयित्री येणार आहेत, काही पत्रकार येणार आहेत, बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब अशी सिनियर मोस्ट मंडळींना आम्ही त्या ठिकाणी भाषणासाठी बोलवलेलं आहे आणि जी स्थानिक लेवलची मंडळी आहेत ती मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करतील। संजय निरुपम साहेबांना मी सांगितलेलं आणि इतरही काही मंत्री आणि माजी मंत्री त्या ठिकाणी येणार आहेत। मिलिंद देवरा बाहेर पडल्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम होतोय त्यामुळे काही फरक जाणवेल आजच्या याच्यामध्ये? नक्कीच। खरं तर त्यांच्या गेल्यानंतर आता आम्ही काय आता बोलायचं ते गेले, काही लोक पक्ष कशासाठी सोडून होतात ते सांगायची मला गरज नाही, परंतु हा कार्यक्रम हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे। काँग्रेसच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर आयोजित केले, तुम्ही बघू शकता कार्यकर्तेसुद्धा आता त्या ठिकाणी येत आहेत। 9:30ला ध्वजारोहण होईल, नंतर मग कार्यक्रमाची सुरुवात होईल। एक प्लॅनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम व्हावा, शिस्तबद्धतेने हा कार्यक्रम व्हावा आणि रणशिंग फुंकत असताना पक्षाचे विचार खालपर्यंतच्या कार्यकर्त्यामध्ये जावे म्हणून आज ब्लॉक अध्यक्षांना या ठिकाणी बोलवले आणि पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना आम्ही या ठिकाणी बोलवले, त्यामुळे प्रमुख येऊन इथे सगळे मार्गदर्शन करतील आणि हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने होईल अशी मला अपेक्षा आहे। तरी काल वंचितने पत्र लिहिलं आहे महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांना आणि म्हटलेलं आहे सन्मानजनक पूर्वक जे आहे ते आम्हाला तुम्ही जागा वाटप करा, अवघ्या 2 जागांची ऑफर आम्हाला दिलेली आहे, हे आमचं सन्मान राखला जात नाही। असं आहे की त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सिनियर लिडरांशी बोलणं चालू आहे आणि त्याच्या संदर्भातला निर्णय लवकरच होईल असं मला वाटतं। पाहतो या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सिनियर लीडरचं जे आहे ते बोलणं चालू आहे आणि लवकर निर्णय घेऊ असं वर्षा गायकवाड म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनय राजपुरोहित, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।